नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरोदा या ॲप्लिकेशनमध्ये म्युच्युअल फंड कसे बाय करू शकतो याच्याबद्दलचं एक ट्युटोरियल बघणार आहे. आता झिरोदा जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा तुम्हाला म्युच्युअल फंडचं ऑप्शन डायरेक्टली दिसत नाही. त्यासाठी तुम्हाला कॉइन बाय झिरोदा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागतं. ते तुमच्या iOS किंवा प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल आणि त्या ॲप्लिकेशनवर झिरोदाच्याच ID पासवर्डने तुम्ही लॉग इन करू शकता. म्हणजे झिरोदाकडनं ऑथोराईज करून घ्यायचं, त्यांचाच ID पासवर्ड वापरायचा आणि ते तुम्ही तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता दुसरी गोष्ट, लोकांची शंका ही असते की ती जी इन्व्हेस्टमेंट आहे तिथे जे पैसे लागतात ते झिरोदाच्या डीमॅट अकाउंटमधनं कट होतात का? तर नाही. तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करता ती डायरेक्टली तुमच्या बँकमधनं कट होते आणि त्याचा पोर्टफोलिओ वेगळा आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळतो. आता सध्या मी झिरोदातर्फे कुठलाही म्युच्युअल फंड बाय केलेला नाही आहे, त्यामुळे इथे दिसत नाही आहे. तुम्ही कदाचित कन्फ्यूज असाल की ते 0-0 का दिसतंय इन्व्हेस्टमेंट करणारा माणूस. कारण इन्व्हेस्टमेंट सगळी काढून घेतली आणि दुसरीकडे आहे, झिरोदा कॉईनमध्ये नाही आहे, त्यामुळे इथे 0-0 दिसतंय. तर म्युच्युअल फंड आपण का खरेदी करतो? तर लॉंग टर्म आपले काही गोल्स असतात ते अचीव्ह करण्यासाठी आपण म्युच्युअल फंड बाय करतो. आता म्युच्युअल फंड बाय करताना दोन प्रकारे आपण बाय करू शकतो. एक तर वन टाइम इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो, म्हणजे त्याला आपण लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणतो. म्हणजे तुमच्याकडे काही सेव्हिंग्स जमा आहेत आणि तुम्हाला ते इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर तुम्ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करू शकता. दुसरं, जर तुम्हाला महिन्याला काही सेव्हिंगची सवय लावायची असेल तर तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन थ्रू पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यासाठी काही सर्टन अमाऊंट सिलेक्ट करावी लागेल की महिन्याला एवढी अमाऊंट मी इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ती दर महिन्याला तुमच्या बँक अकाउंटमधनं कट होते आणि त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडमध्ये जाते आणि इन्व्हेस्ट होते. सिंपल. आणि त्याच्या बदली तुम्हाला युनिट्स मिळतात. म्हणजे स्टॉक बाय करताना आपल्याला कसं 1 क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 100 क्वांटिटीचे स्टॉक मिळतात, तशा पद्धतीने जर तुम्ही 1,000 रुपयाची SIP सुरू केली तर त्या 1,000 रुपयाचे पर्टिक्युलर युनिट्स त्या म्युच्युअल फंडाचे तुम्हाला मिळतात, अलॉट होतात आणि ते दर महिन्याला तुम्हाला ते मिळत राहतात. आता इन्व्हेस्टमेंट करायची कशी? झिरोदा कॉईनमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन बघायला मिळते. एक्सप्लोरमध्ये तुम्ही इथे बघू शकता की सर्च 3000 प्लस म्युच्युअल फंड्स, 3000 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड अवेलेबल आहेत. पण इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमचा इन्व्हेस्टमेंट तिथे पोर्टफोलिओ बघायला मिळेल. कुठली SIP तुमची चालू आहे का, ओव्हरव्ह्यू काय आहे तो बघायला मिळेल आणि कुठली ऑर्डर पेंडिंग आहे का ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. डिस्कवरमध्ये गेलात तर इथे तुम्हाला फिल्टर बघायला मिळेल आणि वॉचलिस्ट बघायला मिळेल. वॉचलिस्टमध्ये तुमचे जे फेवरेट म्युच्युअल फंड आहेत ते तुम्ही ॲड करून ठेवू शकता, जसं आपण स्टॉक ॲड करतो. फॉर एक्झाम्पल, जर मला ॲड करायचं असेल तर इक्विटी सेक्शनमध्ये एवढे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. त्यातला कुठला म्युच्युअल फंड बाय करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. एनीवर सिलेक्ट केला तर तुम्हाला लिस्ट बघायला मिळते. हे सगळे इक्विटी म्युच्युअल फंडचे प्रकार आहेत. जर मला हा वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवायचा असेल तर त्या स्टॉकवर मला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर ॲड टू वॉचलिस्ट जर मी केलं तर हा म्युच्युअल फंड माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड झालेला बघायला मिळेल. वॉचलिस्टमध्ये गेलो तर आपल्याला आत्ता जो आपण ॲड केला तो आपल्याला इथे बघायला मिळतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमची फेवरेट वॉचलिस्ट पण सिलेक्ट करू शकता किंवा जर नसेल सिलेक्ट करायची तर जो तुमचा फेवरेट म्युच्युअल फंड आहे तो इथे सर्च पण करू शकता एक्सप्लोरच्या ऑप्शनमध्ये. होमवर पण ते बटन आपल्याला दिलं जातं आणि त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर होमवर परत आल्यानंतर आपल्याला इथे तुमच्या वॉचलिस्टमध्ये कुठले म्युच्युअल फंड आहेत ते बघायला मिळेल. ऑन गोईंग NFOs म्हणजे काय? न्यू फंड ऑफरिंग. कुठले नवीन फंड आलेत का ज्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे, तर त्याची लिस्ट आपल्याला इथे बघायला मिळते. तर हे सगळे नवीन फंड आहेत ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ते बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स इथे बघायला मिळतात. टॅक्स सेव्हिंगचे फंड बघायला मिळतात, लो कॉस्ट इंडेक्स फंड बघायला मिळतात, स्मार्ट बीटा फंड बघायला मिळतात, इक्विटी प्लस डेट फंड, याला आपण हायब्रिड फंड असं म्हणतो, तेही बघायला मिळतात आणि अल्टरनेट बँकचे FD जर असतील तर तीही तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथे करू शकता. आता फॉर एक्झाम्पलसाठी आपण काय करूया की एखादा म्युच्युअल फंड तुम्हाला बाय कसा करायचा ते करून दाखवतो. म्हणून इथे काय करू, आपण डिस्कवरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे आपण इक्विटी सिलेक्ट करू. इक्विटी म्हणजे ज्या म्युच्युअल फंड कंपन्या इक्विटी स्टॉक्समध्ये 65% पेक्षा जास्त त्यांचं फंड अलॉकेशन करतात त्यांना इक्विटी फंड म्हणतात. डेट म्हणजे ज्या कंपन्या डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये 65% पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना डेट म्युच्युअल फंड म्हणतात. आणि हायब्रिड म्हणजे दोन्हीकडे इन्व्हेस्टमेंट केली जाते त्यांना हायब्रिड म्हणतात. तर आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पण आपल्याला वेगवेगळे ऑप्शन बघायला मिळतात. मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, व्हॅल्यू, ELSS म्हणजे टॅक्स सेव्हिंगचे फंड असतात बाय द वे. लार्ज मिड कॅप एकत्र करायचा असेल, फोकस फंड, मल्टी कॅप, कॉन्ट्रा, भरपूर सारे ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतात. तर एनी जर मी सिलेक्ट केलं तर इथे तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतील आणि त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता प्रत्येक फंडाची वेगळी मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असते. मग ती वन टाइम असू दे किंवा SIP असू दे, ती प्रत्येक फंडाची वेगळी असू शकते. समजा मला पराग पारिक फ्लेक्सी कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे
तर त्याची मिनिमम इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 1,000 रुपये आहे. जर मला SIP करायची असेल तर मिनिमम 1,000 रुपयाची SIP करावी लागणार आहे. आणि जर वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर साधारण 5,000 रुपये लिहिलेलं तर नाही आहे, पण मिनिमम 1,000 रुपयाची SIP इन्व्हेस्टमेंट इथे करायची असं यांनी दिलेलं आहे. आता म्युच्युअल फंड बाय करताना त्याची NAV जी असते, NAV म्हणजे ज्या प्राईजवर तुम्हाला युनिट्स अलॉट होणार आहेत ती प्राईज, म्हणजे या म्युच्युअल फंडाची प्राईज असं तुम्ही त्याला म्हणू शकता. नेट ॲसेट व्हॅल्यू असं त्याचा फुल फॉर्म आहे. तर ती आहे 74.39. CAGR जर बघितला तर 3 वर्षाचा CAGR म्हणजे रिटर्न्स जर कॅल्क्युलेट केले तर 3 वर्षात ह्या म्युच्युअल फंडाने आपल्याला 23% रिटर्न मिळवून दिलेत. 5 वर्षाचा बघायचा असेल तर 5 वर्षात 24.61% आणि 1 वर्षाचे रिटर्न बघायचे असतील तर 41% रिटर्न आपल्याला मिळवून दिलेत. दुसरा एक्सपेन्स रेशो जर बघितला, म्हणजे हा फंड मॅनेजर जो आहे तो सगळा फंड मॅनेज करण्यासाठी काही पैसे तुमच्याकडनं चार्ज करतो, त्याला आपण एक्सपेन्स रेशो असं म्हणतो. तर तो एक्सपेन्स रेशो 0.58 आहे आणि एक्झिट लोड जो आहे तो 2%. आता एक्झिट लोड काय असतो की समजा तुम्ही बाईंग केलेलं आहे आणि 365 दिवसाच्या अगोदर तुम्ही एक्झिट केलं, रिडीम केलं, तर तुम्हाला एक्झिट लोड लागतो. म्हणजे तुम्ही लवकर काय एक्झिट केलं बाबा म्हणून तुमच्याकडनं फाईन घेतला जातो, एक दंड घेतला जातो, तो 2% आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, त्याशिवाय तुम्ही इथे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू नका. दुसरं, इथे तुम्ही 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि मॅक्स जेव्हापासून सुरुवात झाली आहे तेव्हापासूनची रिटर्न बघू शकता. लॉकिंग पिरियड काही नाही आहे याला, म्हणजे कधीही तुम्ही बाय करू शकता, कधीही तुम्ही सेल करू शकता. रिस्क किती आहे? व्हेरी हाय रिस्क आहे. AUM म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट, टोटल फंड किती रुपये मॅनेज करतोय त्याची ही अमाऊंट आपल्याला दिली आहे आणि फंड मॅनेजरचं नाव आपल्याला इथे बघायला मिळते. त्याच्यानंतर तुम्ही इथे अलोकेशन्स बघू शकता. सेक्टोरियल अलोकेशन्स बघितलं तर फायनान्स सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त अलोकेशन बघायला मिळते, फॉरेन सिक्युरिटीजमध्ये, त्याच्यानंतर रिव्हर्स रेपोमध्ये 10.48% आणि फायनान्स सेक्टरमध्ये 8.05% आणि 7.50% इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीजमध्ये सेक्टर वाईज अलोकेशन केलं आहे. जर तुम्हाला पर्टिक्युलर स्टॉक वाईज बघायचं असेल तर स्टॉक पण आपल्याला इथे बघायला मिळतात. TREPS मध्ये 10% अलोकेशन, HDFC बँक, बजाज होल्डिंग्स, पॉवर ग्रिड, HCL असे डिफरंट स्टॉक्स तुम्हाला बघायला मिळतील. पण टॉप 5 होल्डिंग्स आपल्याला इथे अशा पद्धतीने दिसत आहेत. आता खाली जर गेलात तर तुम्हाला डॉक्युमेंट्स जर बघायचे असतील तर याचे डॉक्युमेंट स्कीमचे बघू शकता आणि डिस्क्लेमर काय आहे यांचा तेही तुम्ही इथे बघू शकता. तर या सगळ्या गोष्टी रीड केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, जसं मी सांगितलेलं की एकतर वन टाइम किंवा SIP दोन्ही ऑप्शननं तुम्ही म्युच्युअल फंड बाय करू शकता. बायवर मी जे क्लिक केला तर इथे तो आपल्याला कळतं की मिनिमम आपल्याला 1,000 रुपये वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे एका वेळेला 1,000 पेक्षा कमीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. मग त्यासाठी तुम्ही UPIचा वापर करू शकता, नेट बँकिंगचा वापर करू शकता किंवा RTGS NEFTचा वापर करू शकता. नेट बँकिंग आणि RTGS वापरलात तर तुम्हाला बँकेचे जे काही चार्जेस असतील तर ते चार्जेस पे करावे लागतील ट्रान्झॅक्शनचे. UPI फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाईल. UPI सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बायवर क्लिक करायचं आहे. बायवर क्लिक केल्यानंतर इन्व्हेस्ट हा ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. इन्व्हेस्टवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पेंडिंग असेल, समजा झिरोदा बरोबर तुमचा UPI इथे दिलेला असेल तुम्ही, तर त्याच्यासाठी तुम्ही इथे पे नाव करू शकता. पे नाव केल्यानंतर तुम्हाला हा URL ओपन होईल आणि इथे तुम्ही UPI सिलेक्ट करू शकता किंवा नेट बँकिंग सिलेक्ट करू शकून पुढे जाऊ शकता. आता व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस म्हणजे UPI ID तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. मग तो जीपेचा असू शकतो, फोनपेचा असू शकतो, भीम ॲपचा असू शकतो, पेटीएमचा असू शकतो. तर तो ॲड्रेस तिथे दिल्यानंतर कंटिन्यू करायचा आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशनमध्ये अलाउ करून पिन टाकल्यानंतर तुमचं पेमेंट प्रोसेस होऊन जाईल आणि पेमेंट प्रोसेस झाल्यानंतर तुमची ऑर्डर प्लेस केली जाईल. सध्या मी काय ऑर्डर इथे प्लेस करणार नाही आहे, कारण ऑलरेडी माझे SIPs आणि हे चालू आहेत दुसरीकडे. ऑर्डर प्लेस झाल्यानंतर ती ऑर्डर कुठे येईल तर इन्व्हेस्टमेंटमध्ये गेल्यानंतर तुमची ही ते ऑर्डर प्रोसेसिंगच्या ऐवजी कंप्लीट झालेली दाखवेल आणि ज्या वेळेला तुमचे हे जे पैसे आहेत ते पराग पारिक फ्लेक्सी कॅपच्या फंड अकाउंटमध्ये जातील, AMCच्या अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील. मग ते आज होऊ शकतात, उद्या होऊ शकतात किंवा 2 दिवसानं होऊ शकतात. तो डिपेंड करतो ट्रान्झॅक्शनचा कालावधी किती आहे. त्यानंतर त्या दिवशीची जी NAV असेल त्या NAVच्या प्रमाणे तुम्हाला युनिट्स अलॉट केले जातात. आता 1,000 रुपये जर तुम्ही भरले तर डिवायडेड बाय 74 आत्ताची जी NAV आहे ती केल्यानंतर जेवढी अमाऊंट येईल तेवढे तुमची युनिट्स असणार आहेत. तर ही झाली प्रोसेस आपली वन टाइम इन्व्हेस्टमेंटची. आता इथे तर पे नाव दिसतंय, मी आता करणार नाही आहे, पण पे नाव केल्यानंतर ते सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन जातील. पण जर मला इथे
SIP करायची असेल तर काय करावं लागेल, तर परत एकदा मी त्याच फंडावर येतो आणि SIPवर मी जेव्हा क्लिक करतो त्यावेळेला इथे आपल्याला कळतं की मिनिमम SIP अमाऊंट ही 1,000 रुपयेच आहे. इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे आत्ता तुम्ही 1,000 रुपये पे करताय आणि मॅन्डेट जर क्रिएट केलं तर तुम्हाला जे असतं ते अकाउंटमधून, तुमच्या बँक अकाउंटमधून डायरेक्ट कट होतं. AMC SIP जर करायची झाली तर इथे ऑप्शन काय आहे ते बघूया. पॉज करू शकता, रिझ्यूम करू शकता. स्टेप अप फंक्शन विल नॉट बी अवेलेबल फॉर अन AMC SIP. स्टेप अप फंक्शन म्हणजे जर कुणाला दर 6 महिन्यानंतर अमाऊंट वाढवायची असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तो त्याला ते करू शकणार नाही. मॅन्डेट क्रिएट करायसाठी तुम्ही बँकसाठी मॅन्डेट क्रिएट करू शकता. न्यू मॅन्डेटवर क्लिक करून तुम्ही इथे मॅन्डेट नेम आणि बँकेच्या टर्म्स कंप्लीट करून इथे कंटिन्यू करून बँकेचा मॅन्डेट इथे कंप्लीट करू शकता. म्हणजे तुमच्या अकाउंटमधून, बँक अकाउंटमधून डायरेक्टली काय होईल, दर महिन्याला पैसे कट होतील. तुम्हाला इथे पैसे ॲड करायची गरज नाही आहे. आता फ्रिक्वेन्सी तुम्हाला सेट करायची आहे. तर तुम्ही 1,000 रुपयाची SIP करणार असाल, कारण मिनिमम 1,000 रुपयेच आहे, तर पहिला हप्ता आजच तुमचा कट होईल आणि नेक्स्ट हप्ता तुम्हाला फ्रिक्वेन्सी सेट करायची आहे. आता फ्रिक्वेन्सी सेट करताना तुम्ही ऑटोमॅटिक सेटअप SIP करू शकता की 10% इन्क्रीमेंट करू शकता दर 6 महिन्याला, दर 5 महिन्याला, जे काही करायचं आहे ते. आणि त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता फ्रिक्वेन्सी वीकली करू शकता. 15 दिवसात जी SIP काढायची असेल तर ती करू शकता. मंथली करायची असेल तर, क्वार्टरली करायची असेल तर तीही सिलेक्ट करू शकता. तर त्याप्रमाणे इथे तुमची फ्रिक्वेन्सी सेट होईल. डेट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे की कुठल्या डेटला पैसे माझे कट व्हायला पाहिजेत किंवा कुठल्या डेटला माझी SIP अमाऊंट गेली पाहिजे. तर ती अमाऊंट सेट करण्यासाठी तुम्ही डेट सिलेक्ट करा. मी इथे तुम्हाला छोटीशी टिप्स देतो. ज्या दिवशी तुमची सॅलरी होईल त्याच्या दुसऱ्या दिवशीची डेट जर सिलेक्ट केली तर प्रॉब्लेम येणार नाही. कारण जर मंथ एंड सिलेक्ट केला आणि कधी कधी होतं की बँक अकाउंटमध्ये तेवढा अमाऊंट नसते SIP कट होण्या एवढा आणि मग ती SIP लॅप होते आणि त्या महिन्याची युनिट्स आपल्याला मिळत नाहीत. त्यामुळे सॅलरीच्या नंतरची अमाऊंट जर सिलेक्ट केली तर ते तुमच्यासाठी योग्य राहतं. 10 तारीख जर सिलेक्ट केली तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. इन्क्रीमेंट पर्सेंटेज म्हणजे जर तुम्ही SIP वाढवणार असाल तर ती पर्सेंटेजमध्ये पण वाढवू शकता आणि अमाऊंटमध्ये पण वाढवू शकता. अमाऊंटचा इथे ऑप्शन दिलेला नाही आहे. इथे दिलेला आहे की जर तुम्ही इथे डिसाईड केलं की बाबा माझी इन्क्रीमेंट कधीपासून करायची आहे, तर जूनपासून करायची आहे, जूनच्या 10 तारखेपासून करायची आहे असं आपण इथे म्हणू. तर इथे काय होईल की जून 10 तारखेनंतर तुमची ही जी SIP अमाऊंट आहे त्याच्यामध्ये 100 रुपये वाढून SIP तुमची कट केली जाईल 10 जून नंतर. म्हणजे जर तुम्ही इथे डिसाईड करू शकता की तुम्हाला कधीपासून तुमची SIP वाढवायची आहे, मग इथे अमाऊंट तुम्ही 100% करू शकता. अजून 10%, 30% वाढवलं तर तेवढी अमाऊंट इथे वाढत जाणार आणि तेवढी जास्त SIP तुमची त्या तारखेपासून पुढे कट होत राहणार. मग परत एकदा तुम्ही सेट करताना इथे काय करू शकता, फ्रिक्वेन्सी देऊ शकता की आता ही जून तुम्ही सिलेक्ट केली तर प्रत्येक वर्षीच्या जून महिन्यामध्ये तुमची ही 40% इन्क्रीज होणार SIP अमाऊंट. सो ही गोष्ट एक लक्षात घ्या. आता इथे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की लास्ट डेट का देत नाही आहेत. लास्ट डेट द्यायची गरज नाही आहे. SIP विल बी ॲक्टिव्ह अंटिल कॅन्सल. सरळ सरळ म्हणलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही कॅन्सल करणार नाही तोपर्यंत SIP चालू राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रिएट SIPवर क्लिक करायचं. आणि एक गोष्ट मगाशी मी सांगितली की NAV विल बी अलॉटेड ऑन द डे ऑफ फंड रिलीज ॲट द क्लिअरिंग कॉर्पोरेशन. म्हणजे क्लिअरिंग कॉर्पोरेशननं तुमचा फंड रिलीज करून त्यांच्या अकाउंटमध्ये टाकल्यानंतर त्या दिवशीची जी NAV असेल ती तुमच्या युनिटसाठी मिळून जाईल. सिंपल. क्रिएट SIPवर क्लिक करायचं आहे. SIP क्रिएट केलेली आहे. पे नाऊवर परत आपल्याला विचारलं जातं आणि पे नाऊ केल्यानंतर मगाशी स्क्रीन ओपन होते आणि UPIचं पेमेंट आत्ताच्या SIPला पहिली डेट जी SIPची आहे ती आज असणार आहे. म्हणजे आज मी करतोय तर आजच्या दिवशीच पहिला इन्स्टॉलमेंट जो आहे तो जाणार आहे आणि पुढच्या महिन्यापासून 10 तारखेला नेक्स्ट इन्स्टॉलमेंट व्हायला चालू होईल. सो ही आहे पूर्ण पद्धत म्युच्युअल फंड बाय करायची. अशा पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जी इन्व्हेस्टमेंट तुमची झालेली असेल ती इथे बघायला मिळेल आणि पेंडिंग इन्व्हेस्टमेंट असतील तर इथे अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळते. त्या मॅनेज करू शकता. पे नाऊ करून सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. तर 2 SIP असतील किंवा 3 असतील तर ते पेंडिंगमध्ये आपल्याला बघायला मिळतील. आणि अशा पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंड बाय करू शकता झिरोदा कॉईनच्या मदतीने. आय होप पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे कळाला असेल, पूर्ण प्रोसेस व्यवस्थित लक्षात आली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.